गुड मॉर्निंग मित्रांनो. ऑक्टोबर संपत आला पण पाऊस काय जायचं नाव घेत नाही. तुम्ही बघू शकता आज सकाळी पण थोडासा पाऊस पडला आहे. मी आता कोपरखैरण्यामधील ज्ञानविकास रोड या रस्त्यावर आहे आणि इकडे वैकुंठधाम म्हणून एक स्मशानभूमी आहे. त्या स्मशानभूमीच्या बाजूला उभा आहे. ज्ञानविकास रोडचा विकास तसा चांगला झालेला आहे पण काही ठिकाणी विकास रखडलेला आहे आणि आपण आज कुठे रखडला आहे ते कव्हर करणार आहोत. याच्यामध्ये दोन महत्त्वाचे इश्यू आहेत. एक तर आहे स्वच्छतेचा आणि दुसरा आहे रोडची जी अवस्था आहे ती. वैकुंठधाम स्मशानभूमीच्या बाजूलाच्या कचरा कुंड्या तुम्ही बघू शकता आणि तिकडे कशी घाण पडलेली तेही तुम्हाला बघता येईल. कचरा कोण टाकत असणार? नागरिक टाकत असणार. आणि इकडे पण बघू शकता की फर्निचरचे तुकडे टाकलेले आहेत. या बाजूलाही घाण आहे. नागरिक हे टाकतात तर नागरिकांना आव्हान आहे की तुम्ही असा कचरा बाहेर टाकू नका. जे काय टाकायचं ते कचरा कुंडीत टाका. आणि फर्निचर किंवा अशा गोष्टी जर का कचरा कुंडीत टाकण्यात त्यांना काही अडचण असेल तर मला वाटतं पालिकेने काहीतरी मार्गदर्शन करायला पाहिजे की याचं काय करता येऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट आपण इकडचा एक रस्त्याचा सुद्धा इश्यू कव्हर करू. रस्ता चांगला आहे पण तुम्ही बघू शकता की काही भागात जसा इकडे रस्ता खराब आणि याच्यामुळे काय होतं की येणाऱ्या जाणाऱ्या ट्रॅफिकला थोडासा अडथळा होतो इकडे. तर ईवाड विभागाचे विभाग अधिकारी भरत दांडे आहे. त्यांना विनंती आहे की तुम्ही स्वच्छतेच्या बाबतीत या भागाकडे लक्ष द्यावं आणि रस्त्याची दुरुस्तीसुद्धा करून घ्यावी. अजून दोन भाग आहेत या रस्त्यावरती जिकडे प्रॉब्लेम आहेत. आपण ते पण कव्हर करू. आता आपण याच ज्ञानविकास रोडच्या कोपरखैरणे गावची जी आगसकर आळी आहे त्याच्या प्रवेशद्वारावर आहोत. या प्रवेशद्वाराजवळ सुद्धा रस्ता खराब झालेला आहे. बघू शकता खड्डे इकडे आहेत आणि मोठ्या प्रमाणात आहेत. त्याच्यामुळे सुद्धा वाहतुकीला बऱ्यापैकी अडथळा होतो. आणि याच रस्त्यावर अशा कचरा कुंड्या पण आहे. इकडे पण कचरा तुम्ही बघू शकता. तर हे आयुक्त साहेबांनी बघावं. बघितलं कसा कचरा टाकला आणि टाकला कचरा कुंडीमध्ये. पण या रस्त्याची अवस्था बघा. इकडे कशा प्रकारे कचरा पडलेला आहे. या अशा ठिकाणांकडे पण लक्ष घ्यायला पाहिजे. माझी तर विनंती आहे आयुक्त साहेबांना की तुम्ही इकडे एक मार्च करा चालायला या रस्त्यावरती आणि स्वतः इकडची परिस्थिती बघा. परत भरत दांडे साहेबांना विनंती आहे की इकडे लक्ष घालावं. लवकरात लवकर इकडे स्वच्छता करून घ्यावी या भागाची. आणि कचराकुंडी तुम्ही बघाल फुटपाथ हा इकडे संपतो आहे. म्हणजे ती जी इकडे एक गाडी उभी आहे तिचं जे चाक आहे तिकडे फुटपाथ आहे आणि कचराकुंडी कुठे उभी आहे बघा. या ठिकाणी जर का एखादी गाडी उभी असती तर एवढ्याला फाईन मारला असता की तुम्ही धोकादायक स्थितीमध्ये गाडी उभी केलेली आहे. जर इकडे MSEBचा DP वगैरे असेल तर त्या कचराकुंड्या थोड्या पुढे ठेवल्या जाऊ शकतात. मे बी फुटपाथवर ठेवल्या जाऊ शकतात कारण फुटपाथचा तसा काही उपयोग होत नाही इकडे. तर विनंती आहे इकडे लक्ष घालावं लवकरात लवकर. आणखीन एक भाग आहे आपण तो कव्हर करू. आगसकर आळीच्याच पुढे थोडासा हा रस्ता असा इकडे खराब झालेला आहे. ह्यात फार कमी अंतरावर आहे पण इकडे बघू शकता तुम्ही काय अवस्था. आता पाणी साचलं त्याच्यामुळे हे समजून येते की इकडे किती मोठे खड्डे आहेत. आणि पुन्हा इकडे ही वाहतुकीला पूर्णपणे अडथळा होतो. एखादी गाडी लागली तर मग बॉटलनेक इकडे तयार होते आणि खूप संथ गतीने वाहतूक होते. तर पालिकेला विनंती आहे की या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करून घ्यावी. जसं तुम्ही इतर रस्ते दुरुस्त करताय तसं इकडेही लक्ष द्यावं. अजून एक भाग आहे कव्हर करूया. तो स्वच्छतेच्या दृष्टीने आहे. आता आपण जोशीआळी जी आहे याच रस्त्यावरती त्या ठिकाणी आहोत. हे जोशीआळीचं प्रवेशद्वार आहे. नाही इकडे पण तुम्ही कचऱ्याची कुंडी बघू शकता कशा प्रकारे ठेवली आहे. ही खरं तर फुटपाथपासून बऱ्यापैकी लांबवर आहे. रस्त्याच्या जवळपास मधोमध आलेली आहे. पुन्हा हेच की या ठिकाणी एखादी गाडी पार्क असते त्यावेळेला तो आतापर्यंत त्याच्यावरती फाईन मारला असता पण कचरा कुंड्यात त्याच्यामुळे फाईन मारता येत नाही म्हणून इकडे कोणी लक्ष देत नाही आहे. स्वच्छतेची अवस्था इकडे बघा कशी आहे ती. पण इकडे ह्या ज्या वस्तू आहेत जसं रिबेट टाकलं जातं किंवा असे प्लायवूडचे तुकडे टाकले जातात. कदाचित ह्या अपेक्षेनं लोक टाकत असेल की त्यांना कचरा कुंडीत टाकता येत नाही तर ते बाजूला टाकत असेल आणि पालिकेने घेऊन जावं आणि पालिका बहुतेक ते घेऊन जाण्यात इंटरेस्टेड नसावी. त्याचं काय करता येईल याच्यावरती सोल्युशन काढायला पाहिजे. आणि या कचरा कुंड्या कशा मागे लागतील ठिकाणी ठेवता येतील जेणेकरून वाहतुकीला अडथळा होणार नाही हे पण एक बघावं लागेल. तर भरत दांडे साहेबांना पुन्हा विनंती आहे की इकडे लक्ष घालावं आणि इकडे काहीतरी लवकरात लवकर उपाययोजना करावी. तर मित्रांनो ज्ञानविकास रोडमधले जे काही इश्यू आहेत ते आपण आता कव्हर केलेले आहेत. ते महत्त्वाचे आहेत. स्वच्छतेच्या दृष्टीने आहेत आणि रस्त्यांच्या दृष्टीने आहेत.
तर जसा शहरातील इतर लोकांना स्वच्छतेचा अधिकार आहे तसा या लोकांनासुद्धा अधिकार आहे. त्याच्यामुळे पालिकेने लक्ष घालावं, कमिशनर साहेबांनी इकडे लक्ष घालावं. आणि इकडे पालिकेचे जे कर्मचारी ते सफाई करतातच, नक्कीच करतात, मी त्याच्याबद्दल काही दुमत नाही आहे. पण काही अडथळे आहेत, मला वाटतं काही रोड ब्लॉक्स आहेत. त्याचं काय करता येईल हे अधिकाऱ्यांनी विचार करायला पाहिजे. जसं मी फर्निचरच्या सामानाबद्दल बोललो किंवा रिबेट टाकलेलं आहे लोकांनी, तर त्याचं काय करता येऊ शकतं. लोकांना काहीतरी एक उपाययोजना करून द्यायला पाहिजे किंवा लोकांचं समुपदेशनसुद्धा करायला पाहिजे. तर या संदर्भात आपलं एक पत्रसुद्धा जाईल पालिकेला या गोष्टींवर कारवाई करण्यासाठी. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. भल्या भल्यांची उडवी दैना, भूमिपुत्रांची आगिरी सेना.